साक्षी, काय हो? आज जरा मिसळ पाव बनवू ना. बरं चौक नाही जिबीला जरा ग. बनवते. तर आज आपण मिसळ पाव कसा बनवायचा ते पाहूयात. सगळ्यात आधी मिसळ पावचा मसाला कसा बनवायचा ते बघूयात. एका पॅन मध्ये खिसलेले खोबरे लालसर भाजून घ्यायचे, नंतर ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. आता त्याच तव्यामध्ये 1 चमचा तेल घालायचा आणि त्यात कांद्याच्या स्लाइस भाजून घ्यायच्या. नंतर त्यात काही लसणाच्या कुड्याही ॲड करायच्या. कांदा थोडा लालसर झाला की त्यात टमाटर घालून थोडे मीठ टाकून भाजून घ्यायचे व ते मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक करून घ्यायचे. नंतर एका कढईमध्ये तेल टाकून त्यात आपण केलेला मिसळचा मसाला टाकायचा. तसेच त्यात लाल तिखट, किचन किंग मसाला, थोडीशी हळद, लाल मिरची पावडर व थोडे चवीपुरते मीठ टाकायचे. मसाला चांगला परतायचा. नंतर ओली मटकी जी की कुकरची 1 शिट्टी करून घेतलेली आहे त्यात ती ॲड करायची व एक ग्लास पाणी ॲड करायचे. अशा प्रकारे आपला मिसळचा कट बनून रेडी आहे. आता ते सर्व कसे करायचे. एका वाटीत उसळ घ्या, त्यावर कांदा, कोथिंबीर तसेच फरसाणा भरपूर टाका. नंतर त्यावर कट रस्सा ओता, बाजूला लिंबू आणि गरम पाव द्या. अशा प्रकारे आपली खमंग आणि झणझणीत मिसळ रेडी आहे. मिसळ पाव आणि त्यात ती मिसळ थाळी असेल ना, क्या बात है. आणि ही मिसळ आहे ना अतिशय सोप्या पद्धतीने अगदी 15 मिनिटाच्या आत कट बनवून तयार होतो. त्यामुळे तुम्हीही करायला विसरू नका.